सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं पुण्डरीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय। महारुद्र हनुमान की जय। जय जय रघुवीर समर्थ। भगवान श्री रामराय श्री हनुमंत यांच्या श्री चरणांना वंदन। सकल स्थानीय देवतांना वंदन। सकल संत सत्पुरुषांना नमस्कार आणि उपस्थित आपण भाग्यवंत श्रोते हो, आपणांना सप्रेम अभिवादन आणि त्रिदिवसीय प्रवचन मालेतील दुसऱ्या दिवशीच्या प्रवचनाला श्री रामरायाच्या योजनेप्रमाणे प्रारंभ। भीमरूपी हे स्तोत्र प्रवचन मालेचा विषय आहे। काही श्लोकांचा काल विचार केला, काही श्लोक आज आणि उद्या विचारात घेऊ आपण। एकूण 15 श्लोकांचं स्तोत्र आहे। 3 दिवसात 15 श्लोक आपण आपल्या विचारात आणू। कोणताही ग्रंथ असो तो विचारात आणावा। नवीन असला तर प्रयत्नपूर्वक आणायचा, नवीनपणाने स्मरणात आणायचा आणि ओळखीचा ग्रंथ असेल तर स्मरणाद्वारा त्याला जागृत करून घ्यायचं। भीमरूपी स्तोत्र आपल्या सर्वांना माहीत आहे, नित्य पाठामध्ये आहे, नवीन काही नाही। पुष्कळवेळा पाठांतर शब्दपाठ होतात पण अर्थ दूरच राहतो। अर्थाकडं पाठांतर कासया करावे, फुकट भरावे गोकुलिया, असं नाथमहाराज म्हणतात। अर्थ नाही समजला तर पाठांतराचा काय उपयोग होईल? नुसते श्रवण आहे, पण पाठ जर नाही झालं तर वेळेवर ते आठवत नाही। म्हणून पाठांतराचं एक महत्व आहे। दोन्ही गोष्टी जोडाव्या।
नाही त्यावेळेला श्रवण करावं. कधीच नाही आम्ही ऐकलं. या संध्याकाळी प्रवत होता माहीत नाही तेव्हा माहीत करून घेण्याचं साधन श्रवण आहे. जरा प्रवचनाला माहीत आहे आम्हाला सगळं काही याची गरज नाही. आणि आम्हाला ते सांगतात शब्दज्ञान नका समजू, पण आपल्याला ते काही पटत नाही. माहीत नसणे पहिला टप्पा आहे, पटत नाही हा दुसरा टप्पा आहे. सगळं माहीत आहे, मी सुद्धा न प्रवचन करू शकतो, पण आपल्याला ते काही पटत नाही. माहीत आहे आणि पटत नाही, ते पटवून घेण्याचा उपाय मनन हा आहे. मग श्रवणानंतर मनन करायचं. मनन म्हणजे काय करायचं? युक्ती प्रयुक्तीने कारण समजून कारण मीमांसा करून आपला कुतर्क बाजूला काढायचा, श्रद्धा बळकट करायची आणि त्या अर्थाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करायचा. हे मनन. आपणच आपल्याला पटवून द्यायचं, दुसरा नाही पटवू शकत. आपणच आपल्याला पटवून द्यायचं. कशाच्या साहाय्याने पटवलं? असा शब्द काय दिला, काय कारण असतं? कारणाचा शोध घेणे हा मननाचा भाग आहे. दुसरा शब्द वापरला असता तर काय घोटाळा झाला असता का, त्याचाही विचार करून घेणे हे मनन आहे. शास्त्राचं काय म्हणतात ऐकून घेणे. या संदर्भात संत काय बोलले त्यांचं उत्तर आठवायचं, मनन आहे. याबद्दल संतांचा काय अनुभव होता, त्यांच्या अनुभवाचा अंदाज घ्यायचा. याबद्दल आपला काय अनुभव आहे, आपलाही अनुभव तिथे जोडून पाहायचा. आणि शेवटी शास्त्र म्हणजे श्रुती म्हणजे वेद हे अंतिम प्रमाण आहे. प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण या मुख्यतः प्रमाणामात्र अंतिम शेवटचं अत्यंत प्रभावी प्रमाण श्रुती वचन हेच आहे. या संदर्भात श्रुतीचंही काय म्हणणं आहे? एवढ्या सर्वांचा एकत्रित विचार हा सार्वभौम विचार होतो आणि मग आपला कुतर्क नाही जातो, तर्क राहतो, कुतर्क जातो. आणि कुतर्क गेला म्हणजे श्रद्धा दृढ होते. श्रद्धा वाढलं ते ज्ञान, श्रद्धेने ज्ञान पक्क होतं. ज्ञान पक्क झाल्यावर पटण्याचा विषय संपून गेलेला, पटलेलंच आहे. श्रवण प्रथम, मनन दुसरं. पटतं व आम्हाला सगळं सांगितलेलं माहीत आहे, आम्हाला पटतं सुद्धा, आमचा विश्वास पण आहे, पण ते टिकतच नाही. खूप प्रयत्न केला, पोराने कोण्या केल्याचं नाही राबवायचं, आई बापावर ठरवतात. पण असं एवढं आई बाप नेहमी पाहायला की जो हे ठरवलेलं वागतो तो पुन्हा पोराने गडबड केली की ओरडतोच, आचरणात उतरतच नाही. त्याला पटलेलं आहे पोराला करा जाऊ नये. आमचे नातलग आहेत एक, लहान लहान पोरी आहेत दोन, हट्टी, खेळ खेळण्यास लक्ष, पाठीवर खेळा म्हणून ठेवलाय आई वडिलांनी. खेळ खेळायचं म्हणजे काय, पाठी तिकडून उचलून आणायची, अशी धरायची, सगळा खेळ जमिनीवर उचलून द्यायचा. आई बाबाचा संतान. मी
तिकडे त्या बाथरूम मध्ये कोंडून टाकली. मी होते त्या दिवशी तिथेच. मी त्यांना म्हटलं, खेळ जर आवरून ठेवायचा आहे तर दुकानात यापेक्षा चांगला आवरलेला भोकाळा आणला कसा तरी. त्याने तर फारच छान आवरून ठेवला. ज्या ते दुकानातून तुम्ही काढून आणला त्यात तो खेळण्यासाठी आवरलेली खेळणी नाही चालत, अशी मांडूनच द्यावी लागतात. काय तुम्ही म्हणता ते खरं आहे. मलाही वाटतं की पोरांना लागू नये. वेळ आली की आवडतच नाही. ही तिसरी स्टेज आहे. प्रवचनात विषय कळतो, पटतो सुद्धा, पण तो कार्यवाहीत येत नाही. अशी परिस्थिती आपली अध्यात्मशास्त्र शिकताना, भक्ती शिकताना होत असेल तर याकरता काय माहीत नाही तर श्रवण करायचं, पटत नाही तेव्हा मनन करायचं, आचरणात उतरत नाही तेव्हा निधिध्यासन करायचं. या अर्थावर चित्ताला स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करायचा. निधिध्यासन एकाच मुद्द्यावर आपली चित्तवृत्ती एकाग्र करून ठेवणे हे निधिध्यासन. ज्ञानमार्गाने अभ्यास चालला असेल तर ह्या क्रियेला निधिध्यासन नाव. योगाचाराने अभ्यास सुरू असेल तर ह्याच क्रियेचं नाव ध्यान असं आहे. आणि भक्तीच्या मार्गाने आपण अभ्यासात निघालो असू तर ह्याच क्रियेचं नाव, याच अवस्थेचं नाव अनुसंधान असं आहे. तिन्हीचा अर्थ एकच आहे. तिन्हीचा अभ्यास केल्यास परिणाम एकच होतो. समजलेला अर्थ दृढ होतो, त्याप्रमाणे वागण्याचं सामर्थ्य वाढतं. आपण तऱ्हेने आचरणशील होतो आणि जे आचरणात येतं ते उपयोगाचं आहे. पैसा व्यवहारात खेळता पाहिजे. नुसते कोश भरून ठेवल्याने पैसा निरुपयोग. व्यापार धंद्यामध्ये काही पैसा व्यापारात गुंतवायचा का, वापरायचाच आहे. खूप धन आहे पण बँका नुसत्या भरून नाही करत. त्यांना पैसा वाटेच राहतात. आपण बँकेत साठवेत राहतो. नुसत्या साठवण्यासाठी बँक नाही आहे. दैनंदिन जीवनात उपयोगी झाला पाहिजे म्हणून नाना प्रकाराने त्यांना पैसा वाटतात, वापरायसाठी वापरतात. त्याला पैसा खेळता ठेवणे म्हणतात. याप्रमाणे ज्ञान आचरणात जर उतरत नसेल तर त्या ज्ञानाला काय असतं ते पुस्तकातलं ज्ञान करायचं. आणि असं पुस्तकातलं ज्ञान जर उपयोगाचं असतं तर सगळ्या कार्यक्रमाला मुक्त झाल्या असल्यानं घाबरतो असं होत नाही. ते पुस्तकं साठवून ठेवतात, ज्ञान साठवून ठेवतात. एकही लायब्ररी त्याप्रमाणे वागत नाही. यश क्रियावान सपंडिताना. पंडित म्हणजे समजलेला ज्ञानाने व्यवहार ते आचरणात. म्हणून हिमालयात बसणाऱ्या एखाद्या योग्यापेक्षा जगामध्ये खिंडत असलेले संत अधिक उपयोगाचे. ते प्रत्यक्ष आचरण करून दाखवतात. कोणाची चूक कशी होते याकडे लक्ष वेधतात. चुकलेल्या आचरणाला दुरुस्त करतात. कशावरून असं श्रुतीमध्ये मागृहा कस्य
तो हडप करू नये. कोणाच्याही धनाची अभिलाषाच करू नये. असा वेद आपल्याला सांगतो. हे तत्व पाठ असलं आणि त्याचा आचरण नाही केलं तर काय उपयोग आहे. सध्या जेवढा म्हणून भ्रष्टाचार नावाचा शब्द काढत आहे त्या सगळ्याचा अर्थ मानवता धनम हा अर्थ न कळल्याचा परिणाम. भ्रष्टाचार शब्दाचा सरळ अर्थ भ्रष्ट म्हणजे चुकलेला आचार, चुकलेलं आचरण. कुठे चुकलं? धर्म म्हणून त्याच्या पैशावर डोळा याचा त्याच्यावर डोळा आहे. त्याचा पैसा मी कसा काढून देऊ शकेल एवढेच प्रयत्न करतात. त्याचं नाव भ्रष्टाचार, चुकलेला आचार. आचरणात जर तो मुद्दा आला नसेल तर वाक्य पाठ असून उपयोग नाही. अर्थ समजल्याचाही उपयोग. आचरणात उतरावं आणि आता त्या धर्मशास्त्राप्रमाणे आपल्याकडून नेहमी आचरण राहावं. चूक कधीच होऊ नये एवढं आपल्या अंगी बाळगण्याचा उपाय निधिध्यासन आहे. देवाची मूर्ती छान सुंदर पाहिली आहे. काय आचरण करायचं आता? ती डोळ्यात अशा पद्धतीने साठवायची, प्रार्थना करायची. आता दृष्टी पुढे आयुष्याची दूर आहे. जो मी तुझं पाय पांडुरंग माझ्या डोळ्यापुढे आता असा करा. कोणी माणूस माझ्या पुढे त्याचं तोंड नाही पाहावं लागेल असं नको आहे. आता दृष्टी पुढे आयुष्याची दूर आहे.
काहीच नाही. आता काही शिथिल करणार आहे. भस्मस्नान यज्ञात त्या विभूती अंगाला लावायची, त्याला भस्मस्नान नाव आहे. आणि भस्मस्नान विधिरोधच्या पूजेतही सांगितले आहे. भस्म लावायचा ठराविक जागेवर लावायचं असते शरीराला, सर्वांनाही लावायचं, महत्वाच्या अवयवांवर तर लावायचंच. ती यज्ञामध्ये मंत्राच्या स्वाध्यायाने अगदी प्रज्वलित करून ठराविक इंधनाचं ज्वलन करून केलेली निवृत्ती असावी. कोणतीही राख नको, ती यज्ञातली विभूती पाहिजे. भस्मस्नान, या भस्मस्नानातून शोध लागलाय कशाचा? पावडर लावण्याचा. पावडर लावणे याचा शास्त्रीय अर्थ भस्मस्नान असतात. आपल्याला ती राख अंगाला लावताना लाज वाटते, पावडर फासताना सुशिक्षितपणा वाटतो. विधी एकच नाही. भस्म बोलवणं होतं त्यांच्याकडे झालं नाही, आम्हाला आणता आली, आम्ही काही येतो केला नाही. शेवटचं स्नान मंत्रस्नान. यातलं कोणतं तरी स्नान झाल्याशिवाय कानाला बसायचं नाही. शरीर शुद्धच करून सगळ्यात सोपं मंत्रस्नान. आजारी मंत्रस्नान करता येतं. या प्रकारे शरीर शुचिर्भूत करावं. ध्यान मुद्रेने आसनावर बसावं. समोर ज्याचं ध्यान करायचं त्याची प्रतिमा ठेवावी. आणि पहिलं काही करायचं तर माझं शरीर जसं स्वच्छ आहे तसं ते आरोग्य संपन्न आहे असं ठरवून घ्यायचं. ध्यानाच्या पायाच्या बोटापासून सुरुवात करायची. आपलं शरीर, माझ्या पायाच्या बोटांना काही त्रास नाही. मी मांडीवर बसलो तर बोट त्रास नाही देणार, तंदुरुस्त आहे. वर पाऊल पाहिजे, पायाचा बोटा पाहिजे, पोटरी पाहिजे. प्रत्येक ठिकाणी क्षणभर थांबायचं आणि तो अवयव माझा अत्यंत आरोग्य संपन्न आहे अशी भावना करायची. कमरेपर्यंत अशी भावना केली. वर छाती, हृदय, गळा, कंठ, मान, खांदे, मुखावर गाल चांगले आहेत, कपाळ चांगलं आहे, नाक चांगलं आहे, मस्तक चांगलं आहे. खालपासून वर गेलो, आता वरपासून खाली जा, असा अपार मस्तक. मी अत्यंत आरोग्य संपन्न आहे ही भावना स्थिर करायची. आणि मग सगुण मूर्तीच्या ध्यानाची सुरुवात त्याच्या पादापासून करायची. ते मस्तकापर्यंत जायचं. किती छान पावलं आहे त्याची. याच्या स्पर्शाने मी पवित्र होणार आहे, याच्या कृपेने मी ज्ञानी होणार आहे. फार छान पावलं आहे. पुष्कळ वेळ स्थिर राहायचं पावलावर. हळूहळू वर वर जायचं. देवतेच्या मूर्तीच्या मस्तकापर्यंत जायचं. त्याच्या सौंदर्याचा आस्वाद घ्यायचा. त्याच्या सद्गुणांचा, गुणधर्मांचा, लक्षणांचा अनुभव घेत घेत मस्तकापर्यंत जायचं. खाली उतरायला सुरुवात करायची. खाली उतरताना कपाळ, डोळे, नाक आणि त्याच्या ओठावर येऊन थांबायचं. देवांच्या मूर्तीच्या ओठांवर एक ठराविक प्रकारचं हास्य असतं. ते हास्य परमात्म्याच्या आनंद लक्षणाचं चिन्ह आहे. आपल्याला ध्यानात जे काय करायचंय त्याचा
तस तसं फळ मिळतं. साक्षात्कारासाठी प्रतीक्षा एक दिवस दुःख तेवढ्याच त्यासाठी आहे. तुला दुसरं काही ड्युटी नाही आहे. त्यांना जीवनात एकच काम करायचं आहे, अधिकारी शिष्याला साक्षात्कारी करून सोडून द्यायचं. भीमरूपी स्तोत्रात प्रवेश करून हनुमंताचं ध्यान सुरू आहे. भीमरूपी महाअवतार समर्थांना प्रत्यक्ष कसा दिसला, तो त्यांनी दृष्टीपुढे कसाच ठेवला. त्या दिवशी दिसत होता तसं त्याचं त्यांनी वर्णन केलं. वर्णन झाल्यावर हे दूर निघून गेले, हनुमंतही निघून गेले. पण समर्थांच्या दृष्टीमध्ये, चित्तामध्ये तो हनुमान कायमचा कोण येत आहे. ते हनुमंताचं जे रूप पाहिलं, त्या रूपाचा आपण अभ्यास करावा, ध्यान चिंतन करावं. म्हणजे हनुमंताची कृपा होते. हनुमंताची कृपा झाली हे ओळखायचं कसं? आपल्या ठिकाणी रामभक्ती स्थिर होते. बस काय भक्तीच्या त्या वाटा मदतावाच्या संकटात भक्तीचे धडे हनुमंताकडून घ्यायचे. सर्वश्रेष्ठ भक्त हनुमंतच आहे. तो रामाचा आहे का कृष्णाचा आहे हा नाही विषय. भक्तीचा संपूर्ण गाभा त्यांनी आत्मसात केला. भक्तीचा आचार्य हनुमंत. त्याचं स्तोत्र गावं, त्याचं रूप आठवावं, त्याचं नाम म्हणत राहावं. हनुमंताची कृपा झाल्यावर आपण तो मिळणार आणि एकमेव फळ भक्ती सिद्ध होते. आणि भक्ती सिद्ध झाल्यावरचा जो परिणाम आहे, तो ज्याची आपण भक्ती केली ती देवता प्रसन्न होते. आणि देवता प्रसन्न झाल्यानंतर काय होतं? हनुमंतांनी कृपा केली की आपण भक्त होऊ. कोणाचे? हनुमंत ज्याचा भक्त, त्या रामाचे आपण भक्त. आपण रामभक्त झाल्यावर काय होईल? राम प्रसन्न होते. प्रसन्न झाल्यावर काय होईल? रामाची प्रसन्नता पुरेशी नाही. देवता प्रसन्न झाल्यावरचा जो परिणाम आहे ते गुरूंची प्राप्ती झाला. देवानुग्रह हेतुकम, सज्जनाची संगती, गुरूंचा सहवास, गुरूंची प्राप्ती ही ईश्वराने कृपा केल्यावर होते. म्हणून राम आपल्याला गुरु भेटवून देतील. आणि आता गुरु प्राप्त झाल्यावर काय होईल? आपण सारखी खरेदी एवढा प्रवास आहे परमार्थात जाण्याचा. श्रवण मनाला दिले साक्षात्कारासाठी गुरुची प्रतीक्षा. त्या प्रतीक्षेच्या काळामध्ये आपण श्रद्धेने स्थिर होत राहिलो पाहिजे. त्यासाठी श्रद्धा बाळगून स्थिर होणे हे भक्तीचं रूप आहे. ती भक्ती पाहिजे. लोकांना वाटते का ब्रह्मसूत्र वाचलं की भक्ती करणं आवडतपण आहे. हा आवडतपण आहे तर आपल्या डोक्यातला काढून टाकावं. इथे भक्ती खरी सुरू होते. त्याचा परिणाम देवता प्रसन्न होते. देवता प्रसन्न झाल्यावर आपल्यावर कृपा करणाऱ्या गुरूंचा लाभ होतो. नामदेवाने विठ्ठलाची भक्तीच केली आणि विठोबाने नामदेवाला विसोबा खेचरांकडे पाठवलं. विसोबा खेचरांना गुरूची प्राप्ती विठ्ठलाच्या कृपेने लागली. आणि विसोबा खेचरांची भेट झाल्यावर नामदेवाचं काय झालं?
तेव्हा अयोध्येला गेलो तर राम दर्शन केले, गोकुळ मथुरेत गेलो तर कृष्णाचं, तिरुपतीला गेलो तर बालाजीचं होईल, वैष्णोदेवीला गेलो तर भगवतीचं दर्शन, खूप देव आहे. काशीला महादेव भेटले, ठीक आहे. काशीच्या महादेवाची पाय विटेवर आहेत का? वैष्णोदेवीचे हात कटीवर आहेत का? असं कसं विचार करू? ज्याचे हात कमरेवर आहेत, ज्याचे पाय विटेवर आहेत, त्यालाच मी देव समजतो बस. आणि असा जर कुठे नसेल तर त्या यात्रेत मला यायचं नाही. खूप समजून घातली, विनंती केली, प्रार्थना केली, विठोबाने आज्ञा दिली, नामदेव यात्रेला ते विटेवर कटीवर या वर्णनातच फक्त देव समजत होते, ओंकारा नाही. आता विश्वनाथेश्वरांच्या कडून जेव्हा आले, सगळ्यांना गोष्ट माहीत आहे, विठोबाने परीक्षा घेतली. आता नामदेवा रावळात जायची काही नाही झाली, पण देवाचा नैवेद्य करायची वेळ झाली. आपण त्यांच्या दरवाजा स्नान करून घेऊ, तिथे दोन नाकर करू, त्यांनाच नैवेद्य करू, विठोबाला देव करू. गाथा म्हणजे पाणी करून ठेवू, हातमाळे चंद्रभागा एक पुत्र आलं, त्याने ते दरड केलेली गाथा फळवली. नामदेव त्याच्या मागे धावले. त्या कुत्र्याला वाटलं मी अंग धरून पळालो म्हणून आता मला मारायला निघाला. दरड टेकून नाही मारला, हाडं नाही केलं. अरे विठोबा थांब थोडसा, मी त्या रात्रात अजून तूप नाही लावत, ते कोरडे खाऊ नको. तुला कोरडे रात्र खायची सवय नाही आहे.